नाशिक धर्मांतर खरात प्रकरणी ड्रग्ज प्रकरणांचा फडणवीसांकडून आढावा. धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपून घेऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. खरातला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं. व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं. खरात 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी. खरातच्या अटकेला महिना पूर्ण. खरात विरोधातील गुन्ह्यांचा आकडा वाढला. नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद. खरातच्या अंदाजे 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता. दीपक लोंढेंची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी. अशोक खरात प्रकरणी लोंढेची चौकशी झाल्याची माहिती. टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याची पडली भर. एका महिला अत्याचार गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट. कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशकामध्ये दाखल. टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली. संशयित आरोपींचे मोबाईल लॅपटॉप सही केले जप्त. आरोपी अयांचा आणखी एक कारनामा उघड. पहिल्या मुलीसोबत प्रेमभंग झाला की दुसऱ्या मुलींना प्रेमात जाळ्यात ओढायचा. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. परतवाडामधील लैंगिक शोषण व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आयान अमरावतीमधील एका कठोर नाका परिसरामध्ये मुलींसह जायचा. द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना न्यायचा. ऍक्सिस बँकेतही नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट. नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणी फरार आरोपीला पोलादपूरमधून अटक. आयुष असं आरोपीचं नाव. खासदार निशिकांत दुबेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेना भवनासमोर आंदोलन. आदित्य ठाकरेंवरील विधानावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आमदार महेश सावंतांच्या नेतृत्वात झालं आंदोलन. आंदोलनानं उत्तर. नारी विधेयक नामंजूर झाल्यानं शिवसेना आक्रमक. मनीषा कायंदे, नीलम गोरेंच्या नेतृत्वात पार पडलं आंदोलन. काल लोकशाहीचा विजय झाला. विरोधकांच्या एकतेचा विजय झाला. सरकारला महिलांचा मसीहा बनायचंय. सत्तेमध्ये राहण्यासाठी सरकारचं षडयंत्र. पत्रकार परिषदेतून प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. पुणे विमानतळावरती हवाई दलाचं विमान कोसळलं. सुदैवानं विमानातील कर्मचारी सुरक्षित. अपघातानंतर धावपट्टी केली बंद. आणखी एका भोंदूच्या मुसक्या आवळल्या. संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे गजाळ. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा करायचा दावा.